नाशिकमध्ये काही चवी अशा आहेत ज्या आजही लोकांना जुन्या दिवसात घेऊन जातात आणि त्यातलं एक नाव म्हणजे सायंतारा। आज ज्या ठिकाणी संध्याकाळ होताच गर्दी उसळते त्या प्रवासाची सुरुवात झाली होती एका छोट्याशा हातगाडीपासून। भावसार फॅमिली यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आज नाशिकच्या फूड कल्चरचा अविभाज्य भाग बनलाय। त्या काळात ना फूड ब्लॉगर्स होते ना इंस्टाग्राम रील्स, पण तरीही सायंताराचे साबुदाणे वडे आणि गरमागरम गोलसर बटाटा पॅटीस यांची चव लोकांच्या तोंडात पिढ्यानपिढ्या घोळत गेली। बाहेरून हलकसं क्रिस्पी, आतून मऊ, शेंगदाण्याचा खमंग स्वाद आणि सोबत मिळणारी ती राजगिऱ्याची घट्ट चटणी। पहिला घास घेताच लक्षात येतं की काही पदार्थ फक्त खाल्ले जात नाहीत, ते सवयीत बदलतात। सायंताराची ही खरी मजा पार्सल आणून खाण्यात नाही, तर तिथे उभं राहून गरमागरम साबुदाणा वडा हातात घेऊन मित्रांसोबत गप्पा मारत खाण्यात आहे। अनेकांसाठी ते फक्त खाणं नाही तर कॉलेज लाईफचा भाग आहे। पावसाळ्यातल्या संध्याकाळी अचानक बनलेले प्लॅन्स आहेत आणि एक प्लेट पॅटीस अजून घेऊ का म्हणताना विसरलेला डाएट प्लॅन आहे। म्हणूनच आजही बाहेरगावी गेलेला एखादा नाशिककर शहरात परत आला की त्याच्या मनात न कळत एक क्रेविंग जागी होते। काही चवी ट्रेंड होत नाहीत, त्या थेट आठवणींमध्ये जाऊन बसतात। अशाच दर्जेदार कॉन्टेंटसाठी रेडिओ कर्मवीरच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा आणि ऐका 88.4 मेगाहर्ट्झवर रेडिओ कर्मवीर। आता थांबायचं नाही।